मित्रांनो, आज आपण कोकणातल्या एका खूपच वेगळ्या आणि रंजक परंपरेबद्दल गप्पा मारणार आहोत. होळीच्या वेळी राधा काढणे ही प्रथा नेमकी काय आहे आणि तिच्या मागचा इतिहास काय सांगतो. आपण सगळे होळी म्हटलं की रंग, धुळवड, मस्ती एवढंच आठवतं. पण कोकणात खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी म्हणजे गावाची एकजूट, श्रद्धा आणि परंपरा यांचं सुंदर मिश्रण आहे. काही गावांमध्ये होळीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी राधा काढली जाते. आता ही राधा म्हणजे नेमकं काय? पूर्वीच्या काळात गावातल्या एखाद्या तरुणाला स्त्रीवेशात सजवलं जायचं. साडी, दागिने, फुलांचा गजरा आणि त्याला राधा म्हणायचे. मग ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक गाण्यासोबत ही संपूर्ण राधा गावभर फिरवली जायची. लोक नाचायचे, गाणी गायचे आणि गावात एकदम उत्साहाचं वातावरण तयार व्हायचं. जुन्या कथेनुसार ही परंपरा राधा आणि श्रीकृष्ण यांच्या लीलांशी जोडलेली जाते. त्यांच्या प्रेमाचं आणि भक्तीचं प्रतीक म्हणून राधा गावात फिरवली जाते. तसंच ना, काही ठिकाणी असं मानतात की ही परंपरा वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी आणि गावात सुख समृद्धी यावी म्हणून सुरू झाली. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. पण अजूनही कोकणात गावांमध्ये होळीच्या वेळी राधा काढण्याचा जल्लोष पाहायला मिळतो आणि खरंच सांगतो, तो अनुभव वेगळाच असतो. मला वाटतं अशा परंपरा जपणं खूप गरजेचं आहे, कारण यात आपली ओळख आहे, आपली माती आहे. पूर्वी होळी हा फक्त सण नव्हता, तो सामाजिक एकतेचा मोठा भाग होता. गावातले सगळे मिळून तयारी करायचे, राधा काढायचे, लोकांकडून देणगी घेतली जायची आणि ती देणगी देवकार्यासाठी वापरली जायची. म्हणजे यात मजा होतीच, पण त्यामागे सामाजिक जबाबदारीही होती. आज काही ठिकाणी ही परंपरा कमी होत चालली आहे. तुमच्या गावात पण राधा काढली जाते का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट विषयासोबत.